रामकृष्ण हरी मंडळी, आजचा मनाचा श्लोक क्रमांक 11, जो आपल्याला समाधान आणि कर्माचा सिद्धांत अतिशय सोप्या भाषेत समजावत आहे. जनी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तुझी शोधून पाहे. मना त्वाची रे पूर्व संचित केले, तया सारिके भोगणे प्राप्त झाले. स्वामी विचारतात, या जगात असा कोण आहे जो पूर्णपणे सुखी आहे? जर आपण विचार केला तर लक्षात येईल की प्रत्येकाला काही ना काही समस्या आहेच. आपल्याला मिळणारे सुख किंवा दुःख हे आपल्याच कर्माचे फळ असते. जे आपण पेरतो तेच आपल्याला भोगावे लागते. ह्या श्लोकातून आपण असा बोध घेऊ शकतो की दुसऱ्याच्या सुखाकडे बघून हळहळण्यापेक्षा आपल्या वाट्याला आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करणे हा सुखी होण्याचा मार्ग आहे. कारण तुलना सोडून दिली की दुःख निम्म होतं आणि कर्मावर विश्वास ठेवला की जगणं सोपं होतं. तर मग सांगा, तुम्हाला कोणत्या प्रकारचं जीवन जगायला आवडेल? सुखी जीवन की दुःखी जीवन? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. आणि माझ्यासोबत बोलत राहा. जय जय रघुवीर समर्थ.